जसं जसं मोदींचं वादळ येईल तसं तसं उद्धव ठाकरेजी महाराष्ट्रात फिरणंही बंद करेल। मोदीजीची गॅरंटी चालताय, ती गॅरंटी कोणी तयार नाही घ्यायला। उद्धव ठाकरेंना मतं देणं म्हणजे काँग्रेसला मतं देणं आहे। उद्धव ठाकरेंना मतदान करणं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांना मतदान करणे आहे। उद्धव ठाकरेजी यांनी जो प्रवास सुरू केला आहे त्या प्रवासातल्या जी काही जनता त्या प्रवासात त्यांच्यासोबत होती आणि जेव्हा मतदानाचा दिवस येतील, आज जरी कुणी असेल प्रवासामध्ये त्यांच्या, पण मतदानाच्या दिवशीपर्यंत जनतेला हे माहीत होईल उद्धव ठाकरेंना मतं देणं म्हणजे काँग्रेसला मतं देणं आहे। उद्धव ठाकरेंना मदत करणे म्हणजे सनातन धर्म, सनातन हिंदू धर्म संपवणाऱ्या उदयनिधीला मतदान करणे आहे। उद्धव ठाकरेंना मतदान करणं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांना मतदान करणे आहे। त्यामुळे जशी अशा निवडणुका येतील, जसं जसं मोदींचं वादळ येईल तसं तसं उद्धव ठाकरेजी महाराष्ट्रात फिरणंही बंद करेल। कारण जनतेला हे कळलं आहे उद्धव ठाकरेला मतं देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं आहे। उद्धव ठाकरेला मत देणं म्हणजे प्रभू रामचंद्राच्या राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेसला मत देणं आहे। आणि त्यामुळे मला वाटतं उद्धव ठाकरेंनी आता किती प्रवास केला, त्या प्रवासामध्ये हातात काय येणार, तर हातात ते भोपळा घेऊन येणार आहे घरी, एवढंच मला वाटतं। मोदीजी आपला मॅन्युफॅक्चर जो मतदाराला दिला, मतदान करताना, मतं घेताना, मताचं कर्ज घेताना जो मॅन्युफॅक्चर लोकांना दिला होता, तो मॅन्युफॅक्चर मोदीजींनी पूर्ण केला आहे। आणि म्हणून मोदीजीची गॅरंटी चालत आहे। आता कुठल्याही नेत्याची गॅरंटी चालत नाही, फक्त मोदीजी चालत आहे। आणि उद्धव ठाकरेजी तुमची तर बिलकुलच चालत नाही, कारण 2.5 वर्ष तुम्ही नुसते घरी मातोश्रीवर झोपून राहिले, तुम्ही मंत्रालयातही आले नाही, विधान भवनातही आले नाही। त्यामुळे तुमची गॅरंटी कोणी तयार नाही घ्यायला। आणि तुमची गॅरंटी लोकांना माहीत आहे, तुम्ही राहुल गांधी करता काम करतायत, तुम्ही उदयनिधी स्टॅलिन करता काम करतायत, तुम्ही त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मंदिराला विरोध करणाऱ्या लोकांसाठी काम करताय, लोकांना माहीत झालं आहे।